नमस्कार, टाइम्स डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचं दैनिक रत्नागिरी टाइम्सचं टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचं वार्तापत्र सादर करत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मतदान केंद्रांवरती साहित्य रवाना. मुंबईहून त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचं अपघाती निधन. शृंगारतळीमध्ये इस्कॉन महोत्सव साजरा. तेरवण मेढे येथे श्री सातेरी मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न. रत्नागिरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनचं वाटप आज करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथून मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी आपापले साहित्य ताब्यात घेऊन मतदान केंद्राकडे कूच केली आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्र आता सज्ज होत आहे. ठाण्यात माजिवडा वडपा महामार्ग इथं दुतर्फा रस्त्याचं काम सुरू आहे. येथील खारेगाव पुलाजवळ दुचाकी आणि कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक आकाशचंद्र पुजारी वय 20 याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे मुंबई नाशिक महामार्गावर तासनतास वाहतूक कोंडीची समस्या घडली. दुचाकी चालक आकाश पुजारी हा मुंबईतील दहिसर घरातून निघाला होता. तो मुंबई नाशिक रोड खारेगाव टोल नाक्याजवळ 5:45 वाजताच्या सुमारास त्याच्या वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे समोर असलेल्या कंटेनरच्या मागील चाकाखाली तो सापडला आणि या अपघातात त्याचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. इस्कॉन संस्थेच्या वतीने शृंगारतळी इथं प्रथमच नित्यानंद त्रयोदशी महोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. इस्कॉन संस्था ही ब्रह्ममध्य गौंडीय संप्रदाय अंतर्गत कार्यरत असून तिची स्थापना आचार्य अभय चरणानंद स्वामी श्रील प्रभुपाद यांनी 1966 साली अमेरिकेत केली. आज जगभरात इस्कॉनची 850हून अधिक मंदिरं कार्यरत आहेत. त्याचबरोबर इस्कॉनच्या माध्यमातून विविध सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. यापुढे असे आध्यात्मिक कार्यक्रम दर 15 दिवसांनी एकदा शृंगारतळी इथं आयोजित करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे येथील ग्रामदैवत श्री सातेरी नूतन मंदिर पंचायतांचा वास्तू संप्रोक्षण आणि कलशारोहण सोहळा 6 फेब्रुवारी रोजी अत्यंत मंगलमय आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी झाली होती. शुक्रवारी माघ कृष्ण पंचमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 7 वाजल्यापासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. यामध्ये प्रायश्चित्त विधी, देवता वंदन, गणेश पूजन आणि पुण्याहवाचन करण्यात आलं. त्यानंतर आचार्यवरण, प्रकाश शुद्धी, कलशस्थान विधी, वास्तुपीठ स्थापना, अग्निस्थापना आणि ग्रहपीठ स्थापना यासारखे शास्त्रोक्त विधी पार पडले. मुख्य स्थापित देवतांचे होम हवन, तुळशी वृंदावन आणि पूर्णाहुतीने सकाळच्या सत्राची सांगता झाली. यावेळी उपस्थित भाविकांनी श्री सातेरी देवीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून टाकला होता.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.